वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला। तर नमस्कार मंडळी, मी वैष्णवी आणि तुमचं स्वागत करते माझ्या मिनी ब्लॉग मध्ये। सकाळ सकाळी उठलो तर आंघोळ्या वगैरे केल्याने लागलो गुढी जोडीने बसवायला। गुढी बसवली की मी लगेच लागणार होते स्वयंपाकाच्या तयारीला, कारण मी आत्ता लागले स्वयंपाकाला। तर 5-6 वाजेपर्यंत नैवेद्य दाखेपर्यंत होईल माझं, नाहीतर असं तर काही होणारच नाही उशिरा लागल्या। मग डाळ शिजायला घातली आणि घरामध्ये एक मँगो होती, म्हणलं चला तिला पिऊन टाकाव, कशाला तिला वाट बघायला लावायची आपली। डाळ वगैरे शिजून छान परतून घेतली, त्याला वाटून पण घेतलं। पुरण एवढं निबर झालतं ना, कशा पोळ्या बनवणार होते देवालाच माहिती। मग काय भजे वगैरे तळायला घेतले, आणि भजे बघून तर तुम्ही म्हणता एवढाले भजे असतात काय कुठं, चला तुम्हाला पण दाखवते। भजे नव्हते हे, भज्जा झालता भज्जा, खेकड्यासारखे तर दिसत होते। नवरा म्हणे काय करून ठेवलं हे, छान पोळ्या बनवल्या। पोळ्याचं कसं आहे माहितीये का, मला बाकी काय नाही आलं तरी पोळ्या पण व्यवस्थित येत नाहीत। आमटी पण बनवून घेतली आणि लागले आता नैवेद्य दाखवायला। आणि आमच्या सुनांचं खरंच खूप चांगलं आहे बघा, कारण त्यांना आमच्यासारख्या सासू त्यांनाच काही येत नाही, तर सुनाला आम्ही काय म्हणणार की तुला काय शिकवलंय म्हणून, त्यामुळे त्यांना काहीच टेन्शन नाहीये। जाऊ द्या आता। मग नैवेद्य वगैरे दाखवलं आणि म्हणलं लगेच जेवून घेतलेलं बरं, वातावरण खूप खराब झालेलं, लाईट बीट गेली तर पुन्हा उपाशी राहावं लागेल। बाय बाय।